नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 निवारा ते गाव वसाहती हा भाग आपण आज पाहणार आहोत। या पाठामध्ये आपण गुहेत राहणाऱ्या माणसाच्या गाव वसाहती कशा तयार झाल्या हे आपण या पाठात पाहणार आहोत। मित्रांनो, अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत। या प्रमुख गरजा आजही आहेत आणि आदिमानवाच्या काळातही होत्या। मागील पाठात आपण पाहिले की शक्तिमान मानव हा गुहेमध्ये वस्ती करून राहत होता। काळाच्या ओघात या मानवाच्या समूहांनी आफ्रिकेतून स्थलांतर करून युरोप व आशिया खंडापर्यंतचा प्रवास केला। या काळात त्यांना युरोपातील अतिशय थंड हवामानाला सामोरे जावे लागले। शक्तिमान मानवाला दगड एकमेकांवर आपटून अग्नी तयार करण्याची कला अवगत असल्याने त्याने शेकोट्या पेटवून तसेच चामड्याचे कपडे वापरून थंडीपासून स्वतःचे संरक्षण केले। पण एवढ्याच गोष्टी पुरेशा ठरल्या नसाव्यात, तर त्यांनी गुहेच्या आत जनावरांची कातडी पडद्यासारखी लावून उबदार तंबू उभे केले। जेथे गरज वाटली तेथे त्यांनी उघड्यावरही झोपड्या बांधल्या। हंगामी तळ। मुलांनो, हंगामी तळ म्हणजे मानवाने तात्पुरत्या स्वरूपाची राहण्यासाठी केलेली वस्ती म्हणजे हंगामी तळ। मध्ययुगात बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केली होती। या काळात हवामान उबदार होऊ लागले होते, तसेच सगळीकडे पर्यावरणात बदल होत होते। यामुळे बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत सुद्धा बदल होत होता। मुलांनो, हा आहे मॅमोथ, आजच्या हत्तीचा पूर्वज। मॅमोथ हा आजच्या हत्तीपेक्षा आकाराने प्रचंड मोठा होता, परंतु पर्यावरणातील सततचे बदल आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या शिकारीमुळे मॅमोथसारखे महाकाय प्राणी मध्याश्मयुगापर्यंत नष्ट होऊ लागले। यामुळे बुद्धिमान मानव शिकारीबरोबरच मासेमारीही मोठ्या प्रमाणावर करू लागला होता। तसेच मोठे प्राणी नष्ट होऊ लागल्याने बुद्धिमान मानवाने रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळी, मेंढी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर दिला होता। या बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशांपर्यंत भटकंती करू शकत होते। बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहत होते। त्या हवामानानुसार धान्यांची कापणी करणे, फळे, कंदमुळे गोळा करणे यासारखे कामे ते करत असत। तसेच मासे कोणकोणत्या हंगामामध्ये जास्त मिळतील हे जाणून त्याचा फायदा करून घेत होते। कोणत्या ठिकाणी शिकार जास्त मिळेल याचे निरीक्षण करून एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत असत। यासाठी रानातील झाडे तोडून जागा मोकळी करून त्या जागेत हंगामी तळ हा मानव उभे करत असे। आता पाहूया गाव वसाहती। नवाश्मयुगातील मानवाची जीवन पद्धती ही पुराश्मयुग व मध्याश्मयुगातील मानवाच्या जीवन पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती। जमिनीत बी टाकले की ते रुजते, त्यापासून अन्नधान्यांचे उत्पादन घेता येऊ शकते हे नवाश्मयुगातील मानवाला माहिती झालेले होते। त्यामुळे या काळातील मानव अन्नधान्यांचा उत्पादक बनला होता। शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे। शेतीच्या शोधामुळे मानवाची शिकारीसाठी असलेली भटकंती थांबली। आता त्याला सतत फिरण्याची गरज उरली नाही। दीर्घकाळ पुरेल एवढे अन्नधान्यांचे उत्पादन तो शेतीतून करू लागला। यातून एका स्थिर जीवनाची सुरुवात झाली। शेतीसाठी एकाच ठिकाणी राहणे आवश्यक झाले। त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहती उभ्या राहिल्या। यात माणसांच्या अनेक पिढ्या स्थिरावल्या गेल्या। मुलांनो, अशा प्रकारे जंगलातून गुहेतून सुरू झालेला मानवाचा हा प्रवास शेवटी गाव वसाहतींमध्ये येऊन स्थिरावला। हा पाठ आपणास कसा वाटला याविषयी नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।